स्पर्धा प्रतिष्ठेची, स्पर्धा परंपरेची नाही वाटचाल आपण पाहतो कित्येक वर्षाची, कित्येक पर्वाची. 1969ला जैनुमान क्रीडा मंडळ स्थापन झाल्यानंतर या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि मी म्हणेन टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासात सगळ्यात जुनी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख होतो. आणि या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमध्ये या स्पर्धेचा उल्लेख ग्रामीणचा विश्वचषक, ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणून केला जातो. आणि त्याचं कारणही आहे अतिशय शिस्तबद्ध असं आयोजन, दर्जेदार खेळ. सलामीची जोडी आता मैदानामध्ये पाठवावी लागेल कारण वेळेच्या मर्यादा असतात, जास्त वेळ तुम्ही घेऊ शकत नाही. दोन्ही अंपायर मैदानामध्ये आहेत आणि या ट्रॉफीसाठी तो संघर्ष सातत्याने पाहायला मिळतो. मकर संक्रांत चषक 2025 हा क्रिकेटचा सोहळा जैनुमान क्रिकेट मंडळ निळजी आयोजित ही स्पर्धा आहे. ही मालिकावीराची बाईक कोणाच्या नावावर जाईल, त्याचबरोबर या आकर्षक ट्रॉफीज कोण जिंकेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्या या स्पर्धेच्या माध्यमातून मिळेल. गावदेवी उंबारली या टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज सकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला पहिला सामना संपला तो थोडासा एकतर्फा रंगला आणि दुसऱ्या मॅचकडे आता आपण वळतोय जिथे मेन इन ब्ल्यू आपल्याला पाहायला मिळतात गावदेवी उंबारली आणि मेन इन येलो सध्या टीम व्हीसीसी उसारघर. विशाल म्हात्रे महत्वाचा खेळाडू या टीमचा. विशालच्या बरोबरीने खेळण्यासाठी अमित पाटील आणि विशाल म्हात्रे ओपनिंग बॅटर मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतील आणि हळूहळू हे क्रीडांगण आपल्याला फुलताना दिसेल. प्रेक्षक मोठ्या संख्येने येत असतात. स्टँड्स पहा, स्वर्गीय साईनाथ नागोभोईर स्टँड आपल्याला पाहायला मिळते, स्वर्गीय शेवंताबाई अनंत पाटील स्टँड, स्वर्गीय विष्णू शेठ कचरू रसाळ स्टँड, वैकुंठवासी ह ब प रामचंद्र शंकर पाटील स्टँड, वैकुंठवासी ह ब प मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण. ज्या क्रीडांगणाची ओळख संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये तर आहेच आहे आणि त्याचबरोबर TDPLच्या माध्यमातून एक मोठा महासंग्राम इथे रंगला. त्यामुळे हे क्रीडांगण आज ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले, प्रत्येक गावागावात जाऊन पोहोचलंय. स्वर्गीय धर्माशेठ बाळू पाटील स्टँड, स्वर्गीय सुनीता बळीराम पाटील स्टँड असे स्टँड या स्पर्धेमध्ये सज्ज करण्यात आलेले आहेत. लष्करीन आउटफील्ड ज्या पद्धतीने इथे लेदर क्रिकेट देखील खेळलं जातं, खूपच चांगल्या खेळपट्ट्या, 4 खेळपट्ट्या या ग्राउंडच्या आतमध्ये बनवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यावरून नक्कीच अंदाज तुम्ही बांधू शकता किती क्रिकेट या क्रीडांगणावर सातत्याने खेळलं जातं. अप्रतिम दर्जेदार असं आयोजन दरवर्षी मकर संक्रांत चषकाचं या क्रीडांगणावर केलं जातं. पंचांचा इशारा, मॅच स्टार्ट होईल आता. फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑन आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता, मिड ऑनला खराब फिल्डिंग, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार, फलंदाज विशाल म्हात्रेच्या बॅटमधून चौकार. फिल्डिंग मिड ऑनला करण्यात आली होती केबलच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा मिळाला विशाल म्हात्रेला. दमदार ऑन ड्राईव्ह, 4 धावा. दुसरा बॉल लपेटला अक्षरशः मिड विकेटला. एक टप्पा घेत जाईल का हे पाहायचंय की बाहेर, डायरेक्ट बाहेर. पंचांचा इशारा, डायरेक्ट बाहेर. 6 धावा, षटकार. मैदानामध्ये आला, विशाल म्हात्रेच्या बॅटमधून असे फटके यायला सुरुवात झाली. विशाल म्हात्रेचा एक वेगळा स्वॅग असतो फलंदाजीसाठी किंवा त्याचा पेहराव, त्याच्या सगळ्या गोष्टी, त्याची चालढाल, त्याचं बोलणं, त्याच्यामुळे सगळेच जण इम्प्रेस होत असतात आणि एकदम दिलखुलास माणूस आहे विशाल म्हात्रे. ज्याही वेळेला तुम्ही त्याच्याबरोबर वार्तालाप कराल तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइल येईल, याच्यामध्ये शंकाच नाही. नुकतंच नरेश भोईर साहेब आणि मी सध्या विशाल म्हात्रे यांच्याबरोबर या मॅचच्या अगोदर बसलो होतो. थोड्याशा गोष्टी झाल्या परंतु चेहऱ्यावर एक स्माइल येते. विशाल म्हात्रे ज्या वेळेला आपल्याबरोबर बोलतो, अनेक गोष्टी शेअर करतो आणि आता परत एक वेळेला प्रेम तयार. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यात.
परफेक्ट यॉर्कर, चांगला यॉर्कर इथे टाकलाय, अक्षरशः बुंद्यात बॉल, आणि इथे मात्र डॉट बॉल येईल. हे चांगलं कमबॅक, प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्या, त्याच्यानंतर हा परफेक्ट यॉर्कर प्रेमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल प्रेम भोईरचा, ओव्हर द बॉलर हेड, स्ट्रेट हिट, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, 4 धावा मिळतील. या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडतोय. बॅकफुटला जात असताना खूपच चांगला पंच केलाय, बॅकफुटला जाऊन हा देखील फटका चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा मिळतील, येतोय चौकार. प्रेम, फुलरलेनचा बॉल परत एक वेळा स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न, आणखीन हा बॉल आता डॉट जाईल. पहिलं षटक संपल्याने पहिल्या षटकामध्ये 6च्या 6 बॉल विशाल मात्रे खेळला आणि 6 बॉलमध्ये 18 धावांची तडाखेबंद खेळी या मॅच मध्ये इथे केलेली आहे विशाल मात्रेने. त्याच्यामध्ये पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, त्याच्यानंतर डॉट बॉल, आणि त्याच्यानंतर सलग 2 चौकार मारले, आणि त्याच्यानंतर तो डॉट बॉल आला. चांगली बॅटिंग विशाल मात्रेची. विशाल मात्रे इज ऑन फायर नाव. पहिल्या ओव्हरमध्ये तडाखेबंद खेळ, पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह केला, मिड ऑनला फिल्डिंग खराब झाली, दुसरा बॉल षटकार मारला मिड विकेटला, त्याच्यानंतर बॅकफुट पंच दाखवले, स्ट्रेट चौकार मारला, त्याचमुळे विशाल चर्चेत राहिला पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. आता कोळेगाव विलेज एंड कडून गोलंदाजी होईल सेकंड ओव्हरमध्ये. सोमनाथ भोईर आणि या आकर्षक ट्रॉफीज सध्या तुम्ही पाहताय. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक या विश्वचषकासाठी, ग्रामीणच्या वर्ल्ड कप साठी हा संघर्ष सध्या सुरू आहे. शिस्तबद्ध संघ या टीमला देखील एक आकर्षक प्राइज या स्पर्धेमध्ये दिलं जाईल. आणि या ग्राउंडवर आज चौकार षटकारांची आतिषबाजी होते. सोमनाथ आलाय, राऊंड ऑफ ऍक्शनने थोडीशी गोलंदाजी आहे. या टीमचा मलिंगा खूपच चांगला फ्लिक केलाय, गॅप मध्ये जाईल, बॉल आउटफील्ड मध्ये गेल्यानंतर थांबणारच नाही, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, 4 धावा मिळतील, येतोय चौकार. कित्येक वर्षाचा क्रिकेटचा प्रवास, न थकता न डगमगता सातत्याने तशीच गोलंदाजी केली आहे या टीमचा लसित मलिंगा. परंतु पहिला बॉल यॉर्करचा प्रयत्न चुकला आणि त्याचबरोबर पेसचा वापर केला, फुल टॉस झाला, दिशा दिली, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, 4 धावा वसूल केल्यात अमित पाटीलने. सेकंड बॉल सोमनाथचा ओव्हर द विकेट. हा बॉल चांगला होता, याला देखील थोडासा खेचून मारलाय, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, बीट करून जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. फक्त चौकार षटकारांचा पाऊस पडतोय, आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार वसूल केलेत फलंदाजीमध्ये अमित जो नाही कोणाला भीत, आणि या खेळाडूची अशी शैली आहे फलंदाजीमध्ये. खेळत असताना 400च्या स्ट्राईक रेटने, 300च्या स्ट्राईक रेटने विशाल मात्रे सध्या मैदानामध्ये खेळताना दिसतोय. वेगळा स्वॅग विशाल मात्रेचा नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतो. या कपड्यांबरोबर त्याची ती लाल कॅप, कधी फ्लोरोसंट ग्रीनचे ते शूज, त्यामुळे चर्चेमध्ये असतो हा खेळाडू. आणि भरपूर चाहते आहेत त्याचे, इंस्टाग्राम असतील, फेसबुक असतील, फॉलोवर्स सातत्याने त्याचे वाढत असतात.
ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मध्ये हा फटका सजवलाय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण होईल का याच्याविषयी चर्चा आहे. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. रनआउट चेक केला जाईल नॉन स्ट्रायकिंग एंडला. विशाल म्हात्रे ज्या दिशेने धावत होता तिथे. रनआउट चेक सध्या सुरू आहे. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीवर या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे. नॉट आउटचा निर्णय आलेला आहे टीव्ही स्क्रीनवर. फलंदाज नाबाद असेल. GTC वर या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे. धावा झालेल्या आहेत या डबल बरोबर 28-28. खूपच चांगलं टेलिकास्ट. भरपूर मेहनत घेत असतात GTCचे सर्वच कॅमेरामॅन, त्यांची टेक्निकल टीम, जलपेश भोईर, आशिष भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम, सुशील त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय नरेश सध्या टेक्निकल टीम मध्ये प्रथमेश काम करतो. आणि इथे मात्र फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. सोमनाथचं ब्रह्मास्त्र परत एक वेळा कामी आलं. अनुभव आहे या सोमनाथकडे आणि तो अनुभव पणाला लावत असताना पहिला धक्का दिलाय. आउट होतोय अमित पाटील. आला तेजस, ज्याने 14 बॉल मध्ये अर्धशतक या मकर संक्रांत चषकामध्ये नोंदवले. परंतु काय परफेक्ट यॉर्कर होता. दोन्ही पायाच्या मधून स्टंपचा वेध घेण्यात आला आणि याच्यासाठी हा सोमनाथ जाणला जातो. गेले कित्येक वर्ष खांदे मजबूत आहेत या खेळाडूचे. राऊंड अम ऍक्शन येतो. लसित मलिंगा स्टाईलने बॉल टाकतो आणि त्याच्यामध्ये भरपूर वेळेला यशही मिळालंय. अनेक वेळेला समोरच्या टीमला गारद करण्यामागे याचं योगदान चांगलं राहिलं गावदेवी उंबारली टीम कडून. धावा झाल्यात 28-28. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. सोनारपाडा आणि कौसा या दोन्ही टीमने तयार राहायचंय. हा बॉल परत एक वेळा लेग स्टंपवर होता. इथे दिशा चुकली सोमनाथची आणि चुकीला माफी नाही असं म्हणतात ना. बॉलला पाठवलं थेट स्क्वेअर लेग माउंडलाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी तेजसच्या बॅटमधून आल्याला पहिला चौकार. सुरुवात चौकाराने केली आहे. स्क्वेअर लेगला हा चौकार येतोय. ओ हा बॉल चांगला आहे. अपील होती आणि ती उचलून धरली आहे. परफेक्ट यॉर्कर. परत एकदा आपण पाहतो राऊंड आर्म ऍक्शनने स्टंपच्या बरोबर मध्ये मिडल स्टिकच्या समोर धडकला असता हा बॉल. चूक केली फलंदाजांनी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा LBW च्या स्वरूपात. फलंदाज तेजस आउट. वा काय टेलिकास्ट आहे. GTCचं फ्रंट अँगलने दाखवत असताना फलंदाज बाद. विकेट मिळाली आहे आणि या ओव्हरमध्ये जरी 12 आणि त्याच्यानंतर एक डबल म्हणजे 14 धावा आल्या असतील तरी देखील 2 महत्वाच्या विकेट घेतलेल्या आहेत सोमनाथ भोईर यांनी. सोमनाथ याच्यासाठी जाणले जातात. मी मगाशी देखील उल्लेख केला की खांदे मजबूत आहेत. गेले कित्येक वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत. राऊंड ऑफ ऍक्शनने ज्या वेळेला सोमनाथ माझ्यासमोर गोलंदाजी करण्यासाठी येतात, म्हणजे ज्या वेळेला मी कॉमेंट्री करतो ना की बॅटिंग, त्यावेळेला नेहमीच या गोलंदाजाचा उल्लेख असतो की हा गोलंदाज ब्रेक थ्रूज देतो. गावदेवी उंबारली टीमचा विचार केला तर. परंतु काही जुने चेहरे नक्कीच टीम मध्ये नाही आहेत. अनेक यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण आहे एक वेगळे नाद असतात बैलगाडा शर्यतीचे. अनेक खेळाडू नक्कीच तिथे देखील बिझी झालेले आहेत. परंतु गावासाठी ज्या वेळेला क्रिकेट तुम्ही खेळता, चर्चा तुमच्या नावाची होते आणि
ते गाव म्हणजेच उंबारली, जिथे चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय. ओ परफेक्ट यॉर्कर. चांगली सुरुवात इथे आशुतोष कडून झाली आहे. आज ज्युनियर प्रेम दिसत नाहीये टीम मध्ये. फुलर लेनचा बॉल होता, तो मॅचला नक्की असेल कारण लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं तो खेळतो. अनेक खेळाडू आहेत जे चर्चेमध्ये असतात उंबारली टीमचा विचार केला तर. आणि आता आशुतोष, सुरुवात चांगली झाली आहे, एक चांगला यंगस्टर आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर थोडीशी मागून त्याची छबी पाहिली तर असं वाटतं की डेल स्टेन सारखा येतो. ऍक्शन, वाह काय बॉल आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे, एक धाव मिळताना दिसेल. भविष्य उज्ज्वल आहे या खेळाडूचं, फक्त क्रिकेटवर चांगलं लक्ष दिलं पाहिजे. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, त्याची शरीरयष्टी पहा, एकदम सळपातळ बांध्याचा खेळाडू आहे, काटक असा खेळाडू आहे आशुतोष. लेदर क्रिकेटवर देखील थोडासा भर देणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळता, नक्कीच एक मोठा गोलंदाज होऊ शकतो भविष्यात आशुतोष. मार्क माय वर्ड, हे शब्द लक्षात ठेवा. टेलिकास्ट करत असताना GTC चर्चा होईल, कारण मैदानावरचे बर्ड्स देखील ते टिपतात. जे पक्षी, लहान लहान पक्षी येत असतात मैदानावर, ते देखील ते टिपतात. फुलटॉस बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय, प्रयत्न सुरू आहे आणि कॅचचा प्रयत्न, अप्रतिम झेल. रुद्राक्ष पाटीलच्या माध्यमातून फलंदाज इथे आउट होईल. निकेत ₹500 पारितोषिक नरेश भोईर साहेब साबेदिवा यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. प्रसिद्ध उद्योजक आहेत नरेश भोईर साहेब आणि गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटशी जोडले गेलेले आहेत. मग अशी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा उल्लेख नितीन काळन यांनी केला की तिथे त्यांनी एक बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात दिली होती. परंतु मी उल्लेख करेन की नवी मुंबई प्रीमियर लीगचं जे मागचं पर्व संपन्न झालं त्याही स्पर्धेमध्ये नरेश भोईर साहेब यांच्या माध्यमातून बाईक पुरस्कृत करण्यात आली होती. अनेक अशा स्पर्धा असतात, नरेश भोईर साहेब नेहमीच चांगले योगदान देत असतात त्या स्पर्धांसाठी. 33-3 अशी परिस्थिती आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू आहे. आकड्यांचा खेळ सध्या मैदानामध्ये. तिसरं षटक, 3 बॉल झालेत, 33 धावा झाल्यात, 3 फलंदाज बाद झालेत. आता दबाव ओसार घरवर बनतोय. आशुतोष, चांगली बॉलिंग. हा देखील बॉल फुलर लेनचा होता, यॉर्कर होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. भावेशच्या माध्यमातून एकच धाव मिळताना दिसेल. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की आशुतोषकडे पाहिल्यानंतर, त्याची शरीरयष्टी पाहिल्यानंतर, त्याची गोलंदाजीची पद्धत पाहिल्यानंतर कुठेतरी डेल स्टेनची आठवण मला होते. आणि ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, नक्कीच भविष्य या खेळाडूचं भरपूर उज्ज्वल आहे. चांगलं क्रिकेट तो नक्कीच खेळताना दिसेल गावासाठी आणि नक्कीच त्याची चर्चा होईल ज्या पद्धतीने तो आतापर्यंत गोलंदाजी करत आलाय. आशुतोषचा पुढचा बॉल परत एक वेळा फुलर लेनचा, परंतु हा डिपिंग फुल टॉस होता. गती थोडीशी काढली होती या बॉलवरची आणि आणखीन एक डॉट बॉल. 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा दिल्यात आणि थोडीशी दुखापत झाली. लगेच फर्स्ट एड किट मैदानामध्ये घेऊन जायची, स्प्रेची मागणी होते. GTCची पूर्ण टीम आली आहे. सुशील पाटील आणि त्याचे सर्व सहकारी, आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. .34 34 धावा झाल्यात. परंतु त्याच दरम्यान जो बॉल होता आशुतोषचा तो थोडासा बोटाला लागलाय आणि त्याचमुळे खेळ थांबलाय. जे प्रेक्षक युट्यूब वाहिनीवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, तुम्ही पाहताय जैनुमान क्रिकेट संघ निळजी आयोजित मकर संक्रांत चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा. 56वा वर्ष, अब तक 56 वर्षाची परंपरा या स्पर्धेने अबाधित ठेवली आहे.
या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा. चांगली गोलंदाजी आशुतोषची. डेलस्टेन खरा उतरलाय त्याच्या नावावर. ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत हे षटक टाकलं, नक्कीच अतिशयोक्ती असू शकते. नाव दिल्यानंतर अनेक वेळा चर्चा होते की नक्की तशी गोलंदाजी करतो का. मला वाटलं मी दिलं, परंतु मला असं वाटतं की भविष्यात हा खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी करेल. अपेक्षा आहे. गावासाठी तो सध्या क्रिकेट खेळतोय, नाव चर्चेमध्ये आहे. आणि या परिसरामध्ये नक्कीच लेदर क्रिकेट जर तुम्ही चांगलं खेळलात तर अनेक असे उदाहरणं आहेत जे नेहमीच चर्चेमध्ये राहिलेले आहेत. प्रेम देवकरचं उदाहरण आहे, रवींद्र संतेचं उदाहरण आहे. परत कॅचिटचा कॉल, बॉल हवेत आहे, संधी आहे आणि कॅच ड्रॉप. झेल सोडला आणि त्याच्यानंतर धावा मिळाल्या. 6 धावा मिळतील. नाराज होता आशुतोष, कारण त्याने संधी बनवली होती, विकेट मिळाली असती. एक सोपा झेल तिथे सोडलाय रुद्राक्षने. रुद्राक्षने याच्या अगोदर चांगला झेल टिपला होता. हे खरं अर्थानं क्रिकेट आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर VCC उसारकर. धावा झाल्या 40. मी मगाशी त्यांचा उल्लेख केला होता. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मालिकावीरची बाईक आणि त्यानंतर कुणाल सरांनी उल्लेख केला नवी मुंबई प्रीमियर लीग याही स्पर्धेत त्यांनी मालिकावीरची बाईक पुरस्कृत केली. असे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. नरेश भोईर साहेबांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला. एक यशस्वी उद्योजक साबेगावचे आणि क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आणि दरवर्षी मकर संक्रांत ट्रॉफीला त्यांची उपस्थिती असते. मला आठवते दादा आवर्जून या स्पर्धेसाठी येतात. नरेश दादा स्वतः एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत आणि क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला पाहायला मिळते. टॉससाठी उपस्थित राहायचे कौसा गावचे कॅप्टन आणि सोनारपाडा या स्पर्धेत स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान या नावाने सोनारपाडा संघ खेळतोय. तर कॅप्टन उपस्थित आहे. ओटू कुणाल सर. मकर संक्रांत चषक अब तक 56 वर्षाची परंपरा. 40 धावा, परंतु झेल सोडलाय विशालचा. 12 बॉल अजून शिल्लक आहेत. हे विचार करूनच पुढचा खेळ आता करावा लागेल या टीमला. त्यामुळे जीवदान मोठं मिळालंय. परत एक वेळा सोमनाथ भोईर तो अनुभव वापरण्याचा प्रयत्न. खोलवा टप्प्याचा बॉल होता, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. त्याच्यानंतर बॉल सरळ चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे सिंगल मिळेल. फलंदाज प्रथमेशच्या खात्यामध्ये 10 बॉलमध्ये 25 धावांची खेळी केली आहे. 24 वर कॅच ड्रॉप झाला होता विशालचा आणि तो किती धोकादायक ठरू शकतो येणारा काळ सांगेल. खूप खूप धन्यवाद नरेश भोईर साहेब, तुम्ही आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत. एक प्रसिद्ध उद्योगपती. आणि हा हुक शॉट, हा बॉल फेकलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून धावा मिळतील 4. येतोय चौकार. मी मगाशीच उल्लेख केला होता, जेवढे आता इथून मोठे फटके येतील त्याच्यानंतर थोडासा जो कॉन्फिडन्स आहे तो डाऊन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल रुद्राक्ष आणि बाकीच्या खेळाडूंचा. आशुतोषचा, कारण त्याने तो झेल सोडला आणि आता धावा येऊ लागल्यात. याच दरम्यान नरेश भोईर यांनी देखील आपल्यातून रजा घेतली. नरेश भोईर साहेब आपलं मनपूर्वक आभार या जैनुमान क्रिकेट संघ निळजे आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने. आपण अमूल्य वेळ दिला त्या स्पर्धेला. बॅटची आतमधली कडा घेतली, मागे चाललाय फाईन लेगला. 1 धाव मिळताना दिसेल विशाल मात्रेला. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 46. 24 वर त्याचा झेल सोडला होता. 6 धावा त्याने त्याच्यानंतर जोडलेले आहेत. 46 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू असताना बॅटिंग लाईनअप चांगली आहे. दुसऱ्या बाजूला उंबारली टीमकडे काही अनुभवी खेळाडू आहेत, काही यंगस्टर आहेत, परंतु धावा कराव्या लागतील. कारण वर्ल्ड कप तुम्हाला खेळायचं असेल तर एक चांगली टीम पाहिजे, टीम वर्क पाहिजे. सोमनाथचा हा बॉल, लेन बॉल, पिकअप शॉट, बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेशाला धावा घेऊन आलाय. मिडविकेटला षटकार. बॉलची मागणी. खूपच चांगला पीक केला, टिक केला. 6 धावांसाठी षटकार येतोय प्रथमेशच्या बॅट मधून.
या टीमकडे हीच खासियत आहे. VCC उसारगर, वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर मैदानामध्ये आल्यानंतर धुवाधार बॅटिंगसाठी हा संघ जाणला जातो आणि सध्या तसा खेळ सुरू आहे. सोमनाथला ब्रह्मास्त्र वापरावं लागेल. परत एक वेळा तोच ब्रह्मास्त्राचा प्रयत्न होता. यॉर्कर डिग आउट केला, खोदून काढला, बॉलर बॅक ड्राईव्ह, समोर क्षेत्ररक्षण होत आहे, एक धाव मिळते. फलंदाज प्रथमेशला. टीमची धावसंख्या 53, अर्धशतक पूर्ण झालंय टीम VCC उसारघरचं. 53 धावा, शेवटचा बॉल शिल्लक आहे. 53 रन. दरवर्षी या स्पर्धेमध्ये नक्कीच वेगवेगळे बदल आपल्याला पाहायला मिळतात. स्टँड्स वाढतात, स्टँडवर चर्चा होते, प्रेक्षणीय सामन्यांवर चर्चा होते, पंच, कॉमेंट्रेटर, टेलिकास्ट दर्जेदार असतं. ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे, स्ट्राईक ठेवेल. शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाज विशाल मात्रे. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. VCC उसारगर या टीमने धावा केलेल्या आहेत 54, 3 फलंदाज बाद. 54, लॉस ऑफ 3 विकेट. विशाल खेळतोय 31 वर, प्रथमेश खेळतोय 9 वर. याच दरम्यान आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय कार्यसम्राट माजी उपसरपंच प्रकाश पाटील साहेबांचे निजेगावचे आपल्या व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांच्या समेत आपण पाहिलं तर माजी ग्रामपंचायत सदस्य विजय बाळू पाटील यांचे आगमन झाले. राम पाटील साहेब माजी उपसरपंच निजे यांचे आगमन झाले. त्यानंतर तुकाराम पाटील ज्येष्ठ नागरिक निजेगावचे. सर्वांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. भास्कर पाटील बॉलिंगसाठी. लास्ट ओव्हर. भास्कर पाटीलच्या खांद्यावर सोपवण्यात आले हे षटक प्रेमच्या माध्यमातून. कॅप्टन तो आहे, ज्युनियर प्रेम नाही याच टीम मध्ये. तो लेदर क्रिकेटची मॅच खेळतोय मुंबईमध्ये. ती क्षमता अनेक खेळाडूंमध्ये आहे या टीमकडे पाहिल्यानंतर. आणि या संपूर्ण बेल्टमध्ये, कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू चांगलं लेदर क्रिकेट खेळतात. चांगली गोलंदाजी आहे त्यांच्याकडे, चांगली फलंदाजी आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख सातत्याने कॉमेंट्री बॉक्समधून होत असतो आणि त्याचमुळे चर्चा असते या खेळाडूंची. प्रेम देवकरचा मी उल्लेख करेन. रवींद्र संते दिव्यांग क्रिकेट गाजवलंय, अक्षरशः दणानून सोडलंय. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये एक धाव मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्राईक साठी ते सुरू आहे आणि फलंदाज बाद. आउट होईल प्रथमेश. यस विजय. फलंदाजीसाठी विशालने सांगितलं थोडा थांब. नॉन स्ट्रायकिंग एंड मधून तो धावत सुटला स्ट्राईक घेण्यासाठी, कारण आता गरज देखील आहे. कारण तो सेट बॅटर आहे, त्याला माहिती आहे तो बॅटर धावा करू शकतो, त्याच्या बॅटमधून धावा येऊ शकतात. कारण 32 धावांची खेळी आतापर्यंत त्यांनी साकारली आहे 14 बॉलमध्ये. 24ला त्याचा झेल सुटला, त्याच्यानंतर 8 धावा त्याने जोडलेल्या आहेत खात्यामध्ये. टीमच्या 55 धावा स्कोर बोर्डवर. 55 बॉल अजूनही शिल्लक आहेत 5. हे शेवटचं षटक भास्करचं. राऊंड विकेटने भास्करचा हा बॉल, कॅच इटचा कॉल हवेत आहे. भास्कर खाली, विकेट मिळते. आउट होईल विशाल. विशालने धावा केल्या 15 चेंडूमध्ये 32 आणि 55ला 5वी विकेट गमावली आहे VCC उसारघरने. क्रिकेटच्या खेळामध्ये डीजे आणि त्यातल्या त्यात प्रीत बंद्रेचा हा आवाज. आणखीन एक नवीन सॉन्ग देखील प्रीत बंद्रेचं रिलीज झालंय, नाखवा. ते देखील सध्या भरपूर गाजतंय. न्यू बॅटर आलाय मैदानामध्ये शुभम संते. 55ला 5 अशी परिस्थिती. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या सुरू आहे.
भास्करला मिळाले यश, ते मोठे यश आहे कारण त्याने आउट केलंय सेट बॅटरला. त्याच्यामुळे इथे धावा थांबवू शकतात, प्रयत्न करायला पाहिजे. लेफ्ट हँडेड बॅटर आलाय शुभम संते. शुभम शून्यातून सुरुवात करताना दिसेल. ओ आल्या आल्या काय फटकाय, स्लॉग हिट, बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जे संगणक इथे आलेले आहेत स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान, गावदेवी RM11 सोनारपाडा टीमचे कॅप्टन आपल्याला लगेच यायचे. योगेश येत आहेत. ओटू कुणाल सर. मोठा षटकार आल्या आल्या शुभम संते. तो विश्वास टीमचा 6व्या-7व्या क्रमांकावर आल्यानंतर मोठमोठे फटके मारणं एवढंही सोपं नसतं, परंतु षटकार आलाय. भास्करचा हा बॉल परत एक वेळा बुलेट गॅप मधून सरळ चाललाय बॉल सीमा रेषा पलीकडे. बॅट मधून निघालेला बॉल आणि बंदुकीतून निघालेली गोळी थांबत नाही, ते इथे दिसला. हाय तो चौकार. आडव्या बॅटने चांगला पंच बॉलवर आणि बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. 2 बॉलमध्ये 10 धावा केल्यात, 65 धावा. BCC उसरगर. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मैदानामध्ये आलाय शुभम संते, धावांचा पाऊस पाडतोय अक्षरशः. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन हे टॉस साठी उपस्थित राहायचे. सोनारपाडा आणि टीम कौसा. ऑन ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. आशुतोषी प्रयत्न होता 2 धावा घेऊन जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा शुभम संतेच्या खात्यात. 3 बॉलमध्ये 12 धावा त्याने केल्या. टीमची धावसंख्या 67, 67. शेवटचा बॉल शिल्लक. BCC उसरघर टीमच्या इनिंगचा ऑन ड्राईव्ह खूपच चांगला. बॉटम हँडचा वापर. डीप मध्ये आशुतोष होता, चांगलं गॅदरिंग, तेवढाच चांगला थ्रो, बरोबर स्टंपच्या खाली, परंतु नाही पकडू शकला गोलंदाज हा बॉल आणि त्याचमुळे धावा मिळताना दिसतील 2. शेवटचा बॉल या सत्रातला. शेवटचा बॉल जाऊ दिलाय, पंच सांगतायत हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. 68 धावा झाल्यात, 68. 68 धावा. BCC उसरगर. आणि या मैदानावर किती मोठ्या धावा करा नक्की चेस होऊ शकतात. या मैदानावर हवा खेळती राहते, या मैदानावर धावा होतात. परत एक वेळा खेचलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर थोडासा दूर आहे. एक टप्पा घेत बॉल अडवला जाईल, 2 धावा मिळतील. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल रनआउट, कारण विकेटला महत्व आहे, विकेट काउंट होईल. आणि धावा झालेल्या आहेत आता या विकेट नंतर 70 धावा झालेल्या आहेत. 71 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 70ला 6 विकेट गमावलेले आहेत. 70 लॉस ऑफ 6 विकेट. आणि आता 71 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 71 टू विन. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, तिथे केला जाईल टॉस. नितीनजी काळन तिथे उपस्थित आहेत आणि टॉस झाल्यानंतर परत एक वेळा त्यांचं समालोचन तुम्ही या मकर संक्रांत चषकामध्ये ऐकाल. धन्यवाद. तर माजी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील निजेगावचे यांनी विनंती होतो की आपण या, आपल्या शुभाचे टॉस होईल. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय, सोनारपाडा आणि कौसा. एका बाजूला हेडरूटनेचे गणेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान, गावदेवी RM11 सोनारपाडा. आणि दुसऱ्या बाजूला अंकुश 11 कौसा आई गावदेवी. चला दोन्ही कॅप्टन या, वेळ कमी आपल्याकडे. योगेश, छापा किंवा काटा तुम्हाला कॉल करायचंय. काटा असा कॉल केला योगेशने आणि काटा चाललेला आहे. विजय पाटील साहेबांनी विनंती असेल व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. टॉस झालेला आहे आणि सोनारपाडा संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र काही सन्मान सुद्धा आम्ही करतोय. विजय पाटील यांचा सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. या विजय पाटील, आपला सन्मान स्वीकारायचे. ग्रामपंचायत सदस्य सुद्धा राहिलेत. मी विलास पाटील यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. विजय पाटील यांचा मी सत्कार करतो. बॅट्समॅन सुद्धा लगेच पाठवायचे, लक्षात घ्या. नंतर माझे उपसरपंच निजेगावचे राम पाटील साहेब उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. त्यांना विनंती आपण या लगेच.
राम पाटील साहेबांना विनंती असेल या आपण. माझे उपसरपंच निजे. टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान गावदेवी RM11 सोनारपाडा. आणि योगेशने सांगितलं की आम्ही गोलंदाजी करू. त्यानंतर भरत संते उपस्थित आहेत उसारगरचे, त्यांचे सत्कार होईल. या भरत संते साहेब. 70 वरती 6 विकेट गेले पहिल्या इनिंग मध्ये. आपण पाहिलं तर शुभमने शेवटला खूप चांगली बॅटिंग केली. सुरू केलाय भावेशने, म्हणजे जिथे 1 होती तिथे 3 मिळाल्या. 3 धावा मिळाल्यात. 3 धावाने खातं उघडलं गेलंय ते उंबारली टीमचं. आई चेंडू उंच गेलाय, मात्र आता टायमिंग झालं नाहीये. पतू तिथे आहेत, प्रथमेश चूक होणार नाहीये. तेजस मात्रेच्या खात्यामध्ये पहिली विकेट. राजकुमार बॅक टू द पॅव्हेलियन. झालेला आहे नक्कीच. टॉस जिंकलाय तो टीम साईनाथ भोईर प्रतिष्ठान गावदेवी RM11 सोनारपाडा, अर्थातच गणेश पाटील उद्योजक हेडोटनेच्या यांनी पुरस्कृत केला संघ आहे सोनारपाडा. आणि योगेशने सांगितलं मी गोलंदाजी करू. आणि त्यानंतर मॅच असेल आगासन विरुद्ध गौरीपाडा. हे लक्षात घ्या, चौथी मॅच. ही मॅच दुसरी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या मॅच नंतर ड्रॉ जरूर होईल. सोनारपाड्याची मॅच होईल, त्यानंतर पुन्हा ड्रॉ होतील. आता चौथी मॅच गौरीपाडा आणि आगासन आहे, लक्षात घ्या. आणि त्यातून विजेता संघ उद्या मोठी देसेबरोबर खेळेल. आता आज 2 संघ क्वालिफाय होतील A आणि B ग्रुपमधनं. त्या मॅचेस आज तुम्हाला पाहायला मिळतील. बाहुबली सुद्धा येत आहेत, ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अमर ठाकूर. फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळते. 1 धावसंख्या पुढे सरकली ती 10 वरती आपण पाहतोय. 1 विकेट जरूर गमावली आहे राजकुमार. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवर होते. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना भावेश पाटीलला तुम्ही पाहतायत. आज एक खेळूपाड्याची स्पर्धा आपण पहिली 6 बॉल 6 षटकारी मारले होते भावेशने. चेंडू उंच गेलाय आणि जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. सुरुवात केली उंबारली टीमने या मॅच मध्ये. 20 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. 71 चेस करायचे. कोणताही दबाव पाहायला मिळाला नाही. जरी राजकुमारची विकेट गेली असेल, भावेशने षटकार ठोकलं शेवटच्या बॉलवरती. हा ऍक्शन रिप्ले राईट ओव्हर द विकेट. चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. डीजे मास्टरचं स्वागत करत असताना आमचे प्रतीक चौधरी तिथे आहेत, मॅन फ्रॉम काटई, आणि त्यांचे सहकारी. त्यांचं स्वागत करत असताना हा षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. पुढच्या मॅचचाही टॉस झालाय. सोनारपाडा संघ टॉस विन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल ती अंकुश 11 आई गावदेवी कौसा टीम. दोन्ही टीम्स रेडी राहायचे. मेन एंट्री मध्ये तुम्हाला यायचे, लक्षात घ्या. दुसरं षटक मिळतात गोलंदाज शुभम संते. उत्तुंग षटकार शुभमच्या बॅटमधून आपण पाहिला पहिल्या इनिंग मध्ये. 4 चेंडूमध्ये 13 धावा त्यांनी बनवले या मॅच मध्ये. मध्ये इथे 3 चेंडूमध्ये 13 आता भावेशने बनवलेत. आणि साईल 1 बॉल 1 वरती खेळतोय. शुभम फुल टॉस आणि त्याला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. आपला सम्राट दरार आहे. आपल्याला पाहायला मिळते GTC क्लिअरिटी क्वालिटी साइड अँगल कॅमेऱ्याने तुम्हाला पाहायला मिळते.
पुरेपूर फायदा घेतलाय. फिल्डर जरूर तिथे होते. 6 धावसंख्या पुढे सरकली ती 26 वरती. सव्वीस धावा दाखल होती. 71 धावांचा पाठलाग करताना तुम्हाला पाहायला मिळतोय संघ गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. खेळाडू कक्षामध्ये आपण वेद सोमनाथ भोईरलाही पाहतोय. सोमनाथ भोईर यांचे सुपुत्र आणि बरोबर असतात ते नेहमी. आत्तापासूनच क्रिकेटची आवड. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक तेजस वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग, चांगली थ्रो फेकी, मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 28 वरती. 22 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या इनिंग मधला 43 रन्स अजूनही या मॅच मध्ये करायचे. 71 धावांचा पाठलाग करत उंबारली संघ. या गटाचा आपण विचार केला तर जय हनुमान, अर्जुन 11 टायगर. शॉर्ट चेक करायचे. ओके. उंबारली आणि उसरकर मॅच सुरू आहे. यानंतर कौसा आणि सोनारपटा टॉस झालाय. त्यानंतर ड्रॉ सुद्धा होईल. टायगर, खार्डी आणि यातून विजेता. मात्र मॅच 4थी असेल आगासर आणि गौरीपाडा. त्यानंतर 5वी मॅच होईल. ड्रॉ झाल्यानंतर त्यातली एक मॅच असेल. त्यानंतर पडले आणि दहिसर संघ तुम्हालाही उपस्थित राहायचे लक्षात घ्या. कौसा आणि सोनारपाडामधून जो विजेता होईल त्यानंतर त्या 3 टीम मध्ये ड्रॉ होईल. म्हणजे त्या अगोदर ड्रॉ होईल. टायगर आपण पाहतोय 2 सामने जिंकलेत. खार्डी संघाने 2 सामने जिंकलेत आणि यातून विजेता संघ या 3 संघांमध्ये ड्रॉ होईल या मॅच नंतर. म्हणजे पुढच्या मॅचचा टॉस झालाय. पुन्हा सूचना करतोय कौसा आणि सोनारपाडा. त्यानंतर मॅच असेल अगासन आणि गौरीपाडा. लक्षात घ्या. चांगला बॉल होता. त्रिफा चीज झालेत. फलंदाज बाद होईल. वरती 2 विकेट गेलेत. सचिन भोईर आपण आला असेल तर या उंबारलीचे आपलं हार्दिक स्वागत. वरती 2 विकेट गेले आणि आता प्रेम आलेत. प्रेम भोईर बॅटिंग करण्यासाठी. शुभमला अखेर विकेट मिळाली. षटकार एक लागला शुभमला जरूर. त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर त्यांनी विकेट घेतली साहिलची. कारण साहिल सुद्धा एक चांगला बॅटर आहे. या सीझन मध्ये साहिलने बऱ्याच वेळा चांगली बॅटिंग केलेली आहे. त्यामुळे त्याला प्रमोट सुद्धा केलं होतं. ज्यावेळी तुम्ही चांगली बॅटिंग करता त्यावेळी तुम्हाला संधी मिळते संघामध्ये. गोलंदाज तुम्ही पाहतायत शुभम कोळेगाव यांकडून. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. प्रथमेश चांगली फिल्डिंग. एक चांगला झेल सुद्धा प्रथमेशने टिपलेला आहे या मॅच मध्ये आतापर्यंत. 29 धावपल करत आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा तुम्ही धावपल करत पाहताय. 2 विकेट गेलेत. 71 धावांचा पाठलाग करत असताना शुभमने चांगला कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवरती त्याला षटकार लागला होता. शुभम लो फुल टॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक तेजसचं मी कौतुक करेन. चांगली फिल्डिंग तिथे केली आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केलेत. 2 धावसंख्या पुढे सरकते ती धावपल का तुम्ही बघू शकाल. 31-31 धावा धावपल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 71 धावांचा पाठलाग करत असताना 40 धावा अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. 19 बॉल आणि 40 रन्स अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. प्रेमला माहिती आहे कॅल्क्युलेशन थोडंसं दूर आहे. धावा थोड्याशा मोठ्या आहेत मात्र होऊ शकतात. चांगला बॉल होता. कौतुक करेल मी शुभमचं. रनआउटची संधी आहे. थोडासा उशीर झालाय थ्रो फेकी यायला. 1 रन्स वेगाने पूर्ण झाली.
2 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा दापलकोती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 39 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. फिल्डिंग लगेच सेट करायची आहे. उसर्ग टीम हे आमचे लाडके प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत टीव्ही स्क्रीनवरती. ते सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. अठरा चेंडू 39 आणि यासाठी जीटीसी आम्ही कौतुक करतो. एक खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळते. वेद सोमनाथ भोईर थोडेसे वडिलांसोबत चर्चा करतायत. त्यानंतर आमचे लाडके प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उसारकरचे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. आमचे मित्र दीप सुद्धा आहेत केसरचे. त्यांचे हार्दिक स्वागत. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही त्यांना बघू शकता. हे आमचे लाडके क्रिकेट रसिक. तर सोनापाड्याचे समाजसेवक रवी ठाकूर यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. रवी ठाकूर साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 39 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच टाय झाली. सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातील. त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. या स्पर्धेत आपण पाहिलं तर फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीये मालिका वीरसाठी. 2 षटकाच्या आत चेंडू हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळणार आहे. 2 षटकांतर मात्र जुना दिला जाईल. लक्षात घ्या. गोलंदाज निकेत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 18 बॉल 39 करायचे आहेत. विशाल मात्रे यांचा विश्वासू गोलंदाज. नेहमीच विश्वास ते निकेतवरती दाखवतात कारण की फिरकी गोलंदाज आहेत. आणि फिरकी गोलंदाज जेव्हा येतात त्यावेळी बऱ्याचशा अडचणी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फील्ड ज्या प्रकारे सेट केले. डीप थर्ड मॅन, शॉर्ट थर्ड मॅन आणि एक फर्स्ट स्लिप मध्ये सुद्धा फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन आहे. डीप स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेट, लॉंग ऑफ आणि डीप पॉइंट. पहिलाच बॉल चांगला तुम्हाला पाहायला मिळतात. प्रेम सांगतात एक्झॅक्टली काय करतायत. निकेतचा पहिलाच बॉल ऍक्शन रिप्ले बघूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय बघा. ऑफ ब्रेक तुम्हाला पाहायला मिळाला. हीच तर खासियत आहे निकेश पाटीलची. हाही चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल लक्षात घ्या. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. 1 रन सिमेल. वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. 33 धावा झालेत. 33 वरती 2 विकेट. 71 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी उंबारली राईट मोर द विकेट. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. पंचांनी हाही चेंडू वाईट घोषित केलाय. अजून एक अवंतच्या स्वरूपात धाव मिळेल. धावसंख्या 34. 37 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडू 37 करायचे आहेत. प्रेमला माहिती आहे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. शफल झाले आणि चेंडूला पाठवून दिलाय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं सीमारेषेच्या बाहेर भावेश पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. खेळ भरपूर होता आणि त्या चेंडूला पाठवून दिलाय बघा. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. 38 धावा आपल्याला दापलकरती पाहायला मिळत आहेत. 2 विकेट गेले. 33 अजूनही करायचे आहेत. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित चेंडू बॅटच्या संपर्क आला नाही. क्षेत्रक्षक डीप मध्ये 1 रन्स पूर्ण आले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसंख्या आपण पाहिजे शकल वेगाने पुढे सरकते ती. 40 2 विकेट गमावलेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉलमध्ये 40 बनवलेत उंबारलीने. उंबारली संघाला 15 बॉलमध्ये 31 अजूनही करायचे आहेत. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. मुख्य एंट्री मधनं तुम्हाला यायचे लक्षात घ्या. स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान, गावदेवी RM11 सोलारवाडा आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी अंकुश 11 कौसा संघ. लक्षात घ्या मेन एंट्री मधनं तुम्हाला यायचे. 15 बॉल 31. निकेश चेंडू पडल्यानंतर बघा किती वेगाने हातमध्ये आलाय. चांगलं इन्स्ट्रक्शन. विशाल म्हात्रेचं मी कौतुक करेल. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 40 धावा झाल्या. 14 चेंडूचा खेळ शिल्लक 31 रन्स. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ओ नक्कीच यो काय चेंडू होता बघा. ऑफ ब्रेक पुन्हा एकदा बाहेर चेंडू रिलीज. बाहेर पडल्यानंतर आतमध्ये आला वेगाने. 14 चेंडूचा खेळ शिल्लक 31 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. आता डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि चांगले एक्स्ट्रेक्शन तुम्हाला पाहायला मिळतं. विशाल म्हात्रेचं मी कौतुक करेल. बाबेशला माघारी परतावं लागेल.
13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत उंबारली टीमला. सुपर 8 मध्ये आपण पाहिलं तर ज्या 8 संघ राहतील नक्कीच सुपर 8च्या ज्या मॅचेस 4 आणि त्यानंतर 2 सेमीफायनल आणि फायनल. सुपर 8 पासून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला माय माऊली स्पोर्ट उदय भंडारी यांच्याकडे एक बॅट कव्हर सुद्धा आहे. आता सुपर 8च्या म्हणजे क्वालिफायच्या ज्या मॅचेस आहेत जिथून तुम्ही सेमीफायनल मध्ये पोहोचाल त्या मॅचला मॅन ऑफ द मॅच साठी माय माऊली स्पोर्ट कडनं एक बॅटचा कव्हर मॅन ऑफ द मॅचला दिला जाईल. लक्षात घ्या सर्व टीमसाठी ती सुवर्ण संधी असेल. सुपर 8च्या मॅचेस ज्यावेळी होतील 8 संघांसाठी ती सुवर्ण संधी असेल. मॅन ऑफ द मॅच साठी बॅट कव्हर माय माऊली स्पोर्ट कोळेगाव उदय भंडारी. कोळेगावला आले तर नक्कीच जरूर भेट द्या. इथे मात्र काय घडलंय विशाल कॅचेटचा कॉल देत आहेत. मात्र षटक क्रमांक 3 ते समाप्त झाले. 3 षटकात धावा झाले. 40 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायचे आहेत. 31 तुम्हाला जलपान करायचं असेल मैदानाच्या आतमध्येच व्यवस्था करण्यात आलेली आहे. अन्यथा मॅच लगेच सुरू करा. 12 चेंडू 31 करे 8 सामने आम्हाला काही करून कव्हर करायचे आहेत. लक्षात घ्या 2 संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय करायचे आहेत. ए आणि बी ग्रुप मधनं तिसऱ्या मॅचचा टॉस झालेला आहे ज्या प्रकारे मी उल्लेख केला. कौसा आणि सोनारपाडा त्यानंतर आगासन आणि गौरीपाडा ही मॅच आहे चौथी आणि पहिल्या ए ग्रुप मध्ये ड्रॉ होईल त्याच्यातली लगेच मॅच होईल. अशा मॅचेस आज होत राहतील. लक्षात घ्या म्हणजे ए आणि बी ग्रुप मध्ये जे संघ खेळत आहेत त्यांनी लक्षात घ्या खास करून की तुम्हाला आज सुपर 8च्या मॅचेस खेळायचे आहेत. हे मुख्य व्यासपीठ बघा देवानंद पाटील सुद्धा तिथे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतात. शाहू पाटील सुद्धा तिथे एकनाथ पाटील साहेबांना सुद्धा तुम्ही पाहतात. अजय पाटील यांचे पिताश्री गिरीधर पाटील साहेबांना तुम्ही बघू शकाल. हरिचंद्र पेलवान हरिचंद्र जाधव तुम्ही पाहतायत. बबनजी रसाळ विजय पाटील आपण सोमनाथ पाटील यांना तुम्ही बघू शकाल आणि आमचे मिस्टर GTC सुशील पाटीललाही तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. त्यानंतर कुणाल दाते सर आहेत आणि मच्छिंद्र पाटील सरांना तुम्ही पाहतायत. एक चेहऱ्यावरती स्माल आणि आपण पाहतोय टायगर संघाचे प्रेम तिथे उपस्थित आणि दिशांना तुम्ही पाहतायत. थोडीशी चर्चा करत असताना की नक्कीच हीच चर्चा केली असेल. नंतर ड्रॉ आहे नितेश पाटीलला बघू शकाल. नामदेव पाटील साहेबांना सुद्धा तुम्ही बघू शकाल. अनंत पाटील साहेब बघा क्रिकेटची प्रचंड आवड हरिभक्त परायण. विजय पाटील साहेबांना तुम्ही बघू शकाल. हरिदास पाटील सुद्धा तुम्ही उपस्थित आहेत. हे आमचे सर्व ग्रामस्थ मंडळी ज्यांना क्रिकेटची प्रचंड आवड आणि त्यांनी सुरू केलेली ही परंपरा 56व्या वर्षात तुम्हाला पाहायला मिळते. वळूया मॅचच्या दिशेने. 12 चेंडू 31 विशाल मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. कमबॅक चांगला झालाय मात्र बघायचंय केवल आणि प्रेम हे 2 असे फलंदाज आहेत हे फॉर्म मध्ये असणारे फलंदाज आहेत. इनफॉर्म फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. विशाल राईट मोड द विकेट. पहिलाच बॉल उंच गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. जजमेंट चांगला आहे. प्रेमची विकेट मिळाली या मॅचची. गोल्डन विकेट मिळाली आहे विशाल मात्रेच्या खात्यामध्ये. इथून पलटवार होईल VCC उसारगरचा. प्रथमेश ऋतिक हे असे खेळाडू आहेत झेल सुटत नाही फारशा वेळा या खेळाडूंकडनं. आणि महत्वाची विकेट होती प्रेमची विकेट होती. बॅटिंग करण्यासाठी आशुतोष भोईर आलेत. मग अशी कुणाल दाते सरांनी भरपूर त्याचं कौतुक केलं. खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडे आणि भवितव्य येणाऱ्या काळामध्ये चांगले क्रिकेटर बनतील आशुतोष. मात्र मॅच मध्ये आता कलाटणी मिळाली का बघायचे. 11 बॉल 31 करायचे आहेत. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. आता निकेश पाटील तिथे आहेत. एकच धाव मिळेल. विशाल थोडस बघा स्प्रे घेऊन जायचंय. थोडस कदाचित क्रॅम आलाय का काय कमरेला दुखापत असावी. पाणी हवं असेल तर बघा मैदानाच्या आतमध्येच आहे. अमित पाणी मैदानाच्या आतमध्येच आहे.
एक रन्स मिळाली. 41 धावा झाले. 10 चेंडूमध्ये आता 30 करायचे आहेत. कमबॅक चांगला केलाय. ज्यावेळी चेंडू त्यांनी रिलीज केला बॉल पकडताना थोडंसं ते वाकले. जयहनुमान क्रीडा मंडळ नेजे क्रिकेटमध्ये एकमेव मंडळ तुम्हाला पाहायला मिळते. जयहनुमान क्रिकेट मंडळ नेजे. दहा चेंडूमध्ये 30 करायचे आहेत अजूनही. केवळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. काही सन्मान आहेत ते आपण लगेच करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. रवी ठाकूर सोनारपाड्यावरून इथे उपस्थित झालेले आहेत. समाजसेवक, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. या रवी ठाकूर साहेब, आपला सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते आपण रवी ठाकूर यांचा सन्मान करतोय. सोनारपाड्यावरून खास इथे उपस्थित झालेले आहेत. मकर संक्रांत चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. यानंतर गोवर्धन पाटील निळजे गावावरून इथे उपस्थित झालेले आहेत. गोवर्धन पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. या गोवर्धनजी पाटील, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि गोवर्धन पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. जीवन पाटील उंबार्लीवरून इथे उपस्थित झालेले आहेत. जीवन पाटील, या आपलाही सन्मान इथे केला जाईल. उंबार्लीचे जीवन पाटील, उंबार्लीचे जीवन पाटील, आपल्यालाही सन्मानित आमच्या मुख्य व्यासपीठावर केलं जाईल. आपलंही सहर्ष स्वागत. आणि हा शेवटचा सन्मान आहे जीवन पाटील यांचा. उंबार्लीचे जीवन पाटील, त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आणि या सन्मानानंतर परत एक वेळा आपण जाऊया आमच्या समालोचन कक्षामध्ये. ऐकूया नितीन काळन सर यांना. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. आपण पाहतोय 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा अजूनही करायचे आहेत. आणि या दरम्यान आपण पाहतो एक जबरदस्त क्रिकेटर बिंदास पाटील उसारगरचे, त्यांचं आगमन झाले. बिंदास पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचे सुपुत्र बघा खेळत आहेत. बिंदास पाटील नाही आहेत, मात्र हर्ष बिंदास पाटील या मॅच मध्ये खेळत आहेत. हर्ष बिंदास पाटील. बिंदास पाटील हे नाव टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत राहिलेले. अनेक अर्धशतक बिंदास पाटीलच्या बॅटमध्ये आम्ही पाहिलेले आहेत. 10 बॉलमध्ये 30 करायचे आता या मॅच मध्ये. आणि आता आय थिंक विशाल मात्र थोडस मला वाटतं चला सामना सुरू करा प्लीज. 6 सामन्यानंतर अजूनही शिल्लक आहेत. या मॅच नंतर ड्रॉ होईल, त्यामुळे डायगर आणि खार्डी कॅप्टन उपस्थित राहायचे. हर्ष बिंदास पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्यांचे हार्दिक स्वागत. 10 चेंडूमध्ये 30 करायचे आहेत. अमित पाटील इन ऍक्शन मध्ये. बिंदास पाटील यांचे बंधुराज दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे ते गलीमध्ये फिल्डिंग करत आहेत. शॉर्ट थर्डमॅनला जयदास आहेत. मिलिंदला तुम्ही पाहता शॉर्ट फायनल. चला मॅच सुरू करा. 10 बॉल 30. येणारे 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. गोलंदाज ऋतिक. इथे बॅटची कडा आणि ऋतिक आले आणि विकेट घेऊन गेले. केवलची एक चांगला फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय या मॅच मध्ये. आता मात्र कमबॅक झालाय तो उसारगर संघाचा. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. भास्कर पाटील आलेत. चेंडू फक्त 9 उरलेत. धावा 30 करायच्यात. पलटवार चांगला झालाय या मॅच मध्ये वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगरचा. रामचंद्र संते आले असतील तर आपण या आपले हार्दिक स्वागत. पांडुरंग संते साहेब हा सामना ऑनलाईन पाहत असतील, त्यांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. नामदेव संते साहेब उपस्थित आमच्या व्यासपीठावरती. ऋतिक राईट मोर द विकेट. चांगली गोलंदाजी. ऋतिकचं कौतुक करेल मी. जे काही विशालचे चेंडू राहिले ते काय चांगल्या पद्धतीने टाकतायत.
ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. वेगवान बॅट फिरली होती, मात्र एस्ट्यांच्या मागे अमित पाटीलचं मी कौतुक करेल. चांगलं एस्ट्रिएक्शन तुम्हाला पाहायला मिळते. चांगला कमबॅक झाला. 8 बॉलमध्ये आता 30 करायचे आहेत. आशुतोष नो स्ट्राईक एंडला चांगले बॅटर आहेत. अजून एक चांगला बॉल, हलकस अपील मध्ये पंच सांगतायत पाहायला लागून गेलाय चेंडू. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था करण्यात आली. ते सोनारपाड्याचे जनार्दन पाटील साहेबांचे आगमन झाले. जनार्दन पाटील साहेब, तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. 7 चेंडू 30 धावा आता या मॅच मध्ये करायचे आहेत. पलटवार झालाय उत्सारकरचा या मॅच मध्ये. आता चेंडू उंच गेलाय, फटका चांगलाय, मात्र क्षेत्ररक्षक आलेत. बघायचं फिल्डिंग तर चांगली झालेली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. 2 धावा इथे पूर्ण झालेत. डायरेक्ट हिट कशासाठी सांगतात अमित? चेंडू पकडणं गरजेचं आहे. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. मी तेजस मात्रेचं कौतुक करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. स्वतःला स्ट्रेच केलं बघा आणि चांगली फिल्डिंग. चेक करायचंय, नक्कीच चेक केलं जाईल. तिसरे पंच प्रसाद सहस्रबुद्धे स्वतःला स्ट्रेच केले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. थोडा वेळ ते हवेतच होते तेजस मात्रे. आणि बघायचं आता तिसरे पंच काय डिसिजन बोलत आहेत. स्वर्गीय साईनाथ नागोबोईर स्टँडच्या दिशेने हा चेंडू गेला होता. आणि बघायचं चेक केलं जातं. जीटीसी क्लिएरिटी विथ क्वालिटी आणि क्लिएरिटीचा बिग बॉस म्हणून जीटीसीला ओळखलं जातं. हा चेंडू तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. स्वतःला स्ट्रेच केले, दोन्ही पाय हवेत आहेत, हे आपल्याला पाहायला मिळते टीव्ही स्क्रीनवरती. सेफ आहे म्हणजे 2च मिळतील आता 6 चेंडू मध्ये 28. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. विशाल आणि ऋतिकने गोलंदाजी केली. फक्त 3च धावा दिल्या त्या ओव्हरमध्ये. गोलंदाज निकेश येत आहेत. 6 चेंडू मध्ये 28 करायचे आहेत. काल 6-22 झाल्या होत्या या खेळपट्टीवर. पहिलाच बॉल पडलाय तर थोडासा आतमध्ये आलाय. डॉट चेंडूची ती आता समाप्ती होईल. 5 बॉलमध्ये 28 करायचे आहेत उंबारली टीमला. खार्डी आणि टायगर दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. या मॅच नंतर ड्रॉ होईल, लक्षात घ्या. चांगला बॉल, फलंदाज रनआउट होईल. 4 चेंडू मध्ये 28 आता करायचं बघा. ऍक्शन रिप्ले चांगली गोलंदाजी करतात निकेश पाटील. या गोलंदाजावरती नेहमीच अमित असतील, विशाल मात्रे असतील, भरोसा दाखवतात, कारण की फिरकी गोलंदाज आहेत. आणि ज्यावेळी फिरकी अस्त्र बाहेर काढलं जातं नक्कीच अडचणी येतात. आणि त्या उंबारली संघाला आता आलेत या मॅच मध्ये, कारण 4 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. आदेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. रनआउटच्या स्वरूपात भास्कर बाद झाले. 4 चेंडू मध्ये 28 करायचे आहेत. पुढच्या दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठा समोर येऊन थांबायचे. कौसा आणि सोनारपाडा संघाची फिल्डिंग आहे. फुल टॉस होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. 3 चेंडू मध्ये एकही धाव आली नाही. आता मॅच पूर्णपणे टर्न झाली आहे ती वेताईश्वर क्रिकेट संघ उसारगरच्या बाजूने. जेल ड्रॉप झालाय विशाल चेहरे. 4 चेंडू डॉट आलेत. सौरभ म्हात्रे खाडी संघाचं ज्यांनी या स्पर्धेतलं पहिलं मेडन शेड टाकले. निकेशच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माइल दिसते. कधी त्यालाही वाटतं हे 2 बॉल डॉट आले, माझ्याही नावाची नोंद होईल. फटका सुंदर आहे, मात्र डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे आणि विकेट मिळाले. 5 चेंडू डॉट आलेत. बघायचे दुसरं मेडन षटक मकर संघाला ट्रॉफी 2025 मधला आपल्याला पाहायला मिळेल का? कुणालला तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. बिंदाच्या बरोबर बाजूला आहेत ते सामना एन्जॉय करत असताना. आगासन विरुद्ध गौरीपाडा ही 4थी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यासाठी आम्ही जीटीसीचं कौतुक करतो. प्रेक्षकांना खेळाडूंना सुद्धा ते कैद करतात आपल्या कॅमेरामध्ये.
चांगला झेल शुभमने पकडलाय या मॅचमध्ये. विशाल मात्रेचा एक झेल ड्रॉप झाला, त्यांनी धावा बनवल्या. आणि तर बघायचं मेडन ओव्हर पाहायला मिळेल का. पराभवाच्या छायेखाली आता उंबारली संघ. सुरुवात चांगली झाली होती, 2 षटकात 31 आल्या होत्या. मदत येणारे 18 बॉल 39 समीकरण होतं. वाईट बॉल आहे. विशालच्या ऍक्शनवरनं असंच वाटलं की मिडन ओव्हर आली की काय. आता फलंदाज स्टंपिंगच्या स्वरूपात बाद झालेत. चांगलं इन्स्ट्रक्शन विशालने केले. एस्टनच्या मागे शेवटचा बॉल शिल्लक आहे. वाईटची 1 रन्स आली. 1 रन्स आली वाईटची. त्यामुळे आता मिडन षटक पाहायला मिळणार नाहीये. जरी बॅटने एकही धाव दिली नसेल, निकेशचं कौतुक करेल मी. मास्टर माइंड विशालला मात्र नेहमीच निकेशवरती विश्वास दाखवतात आणि चांगला खेळ राहिलेला आहे. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. मिलिंद होते तिथे. 1 रन्स पूर्ण केली आणि सामना जिंकलाय तो टीम वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर. म्हणजे ए ग्रुप मधनं टायगर संघाने 2 सामने जिंकलेत, खाडी संघाने 2 सामने जिंकलेत आणि उसारकर संघाने 2 सामने जिंकलेत. त्यामुळे 3 संघांमध्ये